नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका मिनी ब्लॉगमध्ये. सध्या गावाकडे खूपच थंडी पडली आहे आणि सकाळी सकाळी रेयांशी तर गाडीच तुटली होती. आमच्या दिदूबाई तर जोडून द्यायला तयार होत्या. रेयांशला उर्वी ताई झाली की कोणच नाही पाहिजे. ताई दिदी असं काही नाही बोलत, फक्त तिला उर्वी उर्वी करून तिच्या मागे असतो. डॅडी सोडून गेले म्हणून अशी रडारड चालूच होती. आणि हा आमचा टेडी बिअर पणजीसोबत ऊन शिकतोय. मुंबईला काही बिल्डिंगमध्ये ऊन येत नाही आणि पोरांना विटॅमिन डी भेटत नाही. त्याच्यामुळे गावाला आल्यावर विटॅमिन डीचा पुरेपूर उपयोग करून घेतात. मस्ती मस्ती नुसती मस्ती. बघितला का रेयांसचा डान्स? मुंबईहून व्हिडिओ कॉल चालू होता आणि तो डान्स करत होता. नंतर आम्ही गेलो होतो बालाजी मंदिर येथे. सुंदर असं बालाजीचं आम्ही दर्शन घेतलं. तिथे गणपती बाप्पाचं रेयांश बघा कसं दर्शन घेतोय. पाया पड म्हणलं की तो जमिनीला लोटांगण घालून पाया पडत होता. तिथे पण रेयांशने खूप मस्ती केली. चल चल असं मला सांगत. तिथे आम्ही महाप्रसाद वगैरे घेऊन परत जायला निघालो. तिथे पण रेयांशची मस्ती चालू होती. पाया पडतच होता, सगळीकडे हात जोडून फिरत होता. उर्वी आणि रेयांश असले की त्यांना कोणीच लागत नाही. ते दोघं बहीण भाऊच मस्ती करतात. उर्वी माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी आहे. नंतर ह्यांनी आईस्क्रीम घेतलं होतं. रिक्षामध्ये मागे बसलेले माझ्या मावशीचा रिक्षा आहे, काका चालवतात, त्यांच्यासोबतच आम्ही गेलो होतो. इथे आम्ही शिरोळला पोहोचलो महादेव मंदिरात. आमच्या गावचं हे महादेव मंदिर शिरोळमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. आम्ही इथे व्यवस्थित दर्शन घेतलं. रेयांश इथे पण पाया पडत होता. छोट्या बेबीला पण आम्ही पाया पडवून घेतल्या. बाळाला पैंजण घेण्यासाठी आम्ही इथे ज्वेलर्सकडे आलो होतो. सोने तर सोने, पण चांदीचा पण खूपच भाव वाढला आहे. इथं मग आम्ही कपड्याच्या दुकानात पण आले होतो. दीदीने माईसाठी लुगडं घेतलं. असा संपला आजचा आमचा दिवस.